वेंकटरमणा गोविंदा गोविंदा। हे गाइस, वेलकम बैक टू यूट्यूब चॅनल। आज कुछ नया। जय श्री कृष्णा, राधे राधे, जय महाराष्ट्र पब्लिक। तर आपला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप हिस्टॉरिकल प्लेसेसची माहिती, फूड, इथलं मार्केट, तिरुपतीमध्ये काय काय आहे आणि तुम्हाला काय बघायचं आहे आणि तुम्हाला कसं दर्शन करायचं आहे याची सर्व माहिती आपण थोडक्यात दिलेली आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज कुछ नया। इंस्टाग्रामवर आपली आयडी आहे radhishkai07, फॉलो करा आणि जेवढा शेअर करता येते तेवढा हा ब्लॉग शेअर करा। डे 3 मध्ये तुम्ही पाहू शकता की किती भाविक भक्तांच्या गाड्या इथं आल्या आहेत। वेंकटरमणा वेंकटरमणा। फायनली गाईज, वेलकम डे 3। तर तिरुपतीमध्ये आज आपला तिसरा दिवस आहे। तर सेकंड डे मध्ये आपण काय काय केलं ते तुम्हाला अपलोड केल्यावर दिसेलच। तर सध्या तर आपलं दर्शन वगैरे सगळं झालं। तिरुपतीमध्ये तुम्ही जर कधी आला तर इथं लेपाक्षी म्हणून एक शॉप आहे। इथं सर्व ट्रेडिशनल मूर्तीज वगैरे मिळतात आणि हे शॉप इथलं खूप फेमस असं शॉप आहे। आम्ही पण आता आलोय, तुम्ही पण बघू शकता इथे येऊन। जस्ट लुक ॲट धिस लेपाक्षी। जस्ट आपण तिरुमला स्टाईल भजी पकोडा ट्राय करत आहोत। माझ्या बॅक साईडला बघू शकता आपण बार्गेनिंग करायला लागलोय। 350 बोललेत लुंगीचे, प्लस गमछा वगैरे घ्यायचा आहे। तर बघूया काय काय होते। जस्ट तर आपण लुंगी बाय केली आहे 350 लाच। बार्गेनिंग होत नाहीये, सीझन आहे बोलतात, असं तसं कारण सांगतात। तर ठीक आहे, देवाच्या एरियामध्ये आलं एवढं नाही बघायचं। इथे येऊन तुम्ही तिरुपती मार्केटमध्ये येऊन लुंगीज कॉम्बो ड्रेसेस सगळे घेऊ शकता। वेलकम टू तिरुपती पब्लिक। हा व्ह्यू पाहायला कोणाला सांगायला लागत नाही आणि लोकेशन कोणाला नोटीस करावं लागत नाही। जस्ट वेलकम टू तिरुपती। हा व्ह्यू टोटली तुम्ही बघू शकता। तिरुमला मधला हा व्ह्यू आहे। मधला हा व्ह्यू। ते सामने जे तुम्ही ते पत्रशेड बघताय ना गाईज, पाहताय ना, तिथं आहे तिरुपती भगवानचा रथ। लाखो करोडो भावी भक्त, सगळे श्रद्धाळू फक्त आणि फक्त 8 ते 15 सेकंदाचा व्ह्यू बघण्यासाठी 2-2 दिवस, एक दिवस लाईन मध्ये थांबतात। ते फक्त तुम्हाला इंडियामध्ये खासकर तिरुपतीमध्येच बघायला भेटेल। बघू शकता पुष्करणी स्नान बालाजी मधलं। इथं आलं की या कुंडामध्ये स्नान करून तुम्ही वराह स्वामीचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतरच तुम्ही तिरुपतीचं दर्शन घ्यायचं, असं इथले लोक सांगतात। हे बघू शकता किती आउटस्टँडिंग व्ह्यू आहे इथला पुष्करणी स्नान। याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचं पाणी सारखं चेंज केलं जातं। कितीतरी लाखो हजारो भाविक इथं येऊन आंघोळ करतात, तरी पण इथलं पाण्याची स्वच्छता तुम्ही व्ह्यूज मध्ये बघू शकता। बालाजी मध्ये आलोय आणि इथं आल्यावर असं बोललं जातं की पुष्करणी मध्ये येऊन स्नान करून वराह स्वामीचं दर्शन घेऊन नंतर बालाजीचं दर्शन घ्यायचं असतं। तर आम्ही आता तेच करायला आलोय। वेंकटरमणा गोविंदा गोविंदा। आणि आता आपण चाललोय वराह स्वामीचं दर्शन करायला। आपण दर्शन रांगेमध्येच आहे। आता इथून दर्शन घेऊन आपलं फोटोशूट सगळं करून आपण इथून निघणार आहे पुढे। वेंकटरमणा गोविंदा गोविंदा। बालाजी मध्ये येऊन फोटो सेशन तर सगळेच करतात। आम्ही फोटो सेशन प्लस देवाकडे काय काय मागणं, प्लस श्रद्धा, प्लस खूप काय काय, आणि आम्ही सुद्धा फोटो सेशन करायला लागलेलो। बट तुम्ही आपल्या बॅक साईडला बघू शकता की सगळा पाऊस आलाय आणि आमचे कपडे पण थोडे ओलेच झालेत, तरी आम्ही ट्राय केलं जेवढं करायचं तेवढं। आणि आपल्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता की किती रश आहे। दिस इज कॉल्ड आवर तिरुपती बालाजी, द वन ऑफ द बिगेस्ट टेम्पल इन आवर इंडिया। ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका। आज कुछ नया radhishkai07 आपली आयडिया आहे, फॉलो नक्की करा आणि हा ब्लॉग जेवढा शेअर करता येतो तेवढा करा। वेंकटरमणा गोविंदा। आपलं दर्शन इथं येऊन तिरुपतीच्या
आशीर्वादाने स्वामी व्यंकटेश्वराच्या आशीर्वादाने एकदम व्यवस्थित, कोणतीही अडथळ न येता ट्रेनचं बुकिंग सगळं व्यवस्थित झालेलं आहे. माझ्यासोबत आहेत रोहित पाटकुलकर, योगेश काळे आणि मी राजेश काळे. आमची ट्रिप एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि इथून पुढे आम्ही जर त्या वर्षी बालाजीला येत जाईन आणि तुम्ही ब्लॉग आपला बघत जावा. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. अशा तऱ्हेने आम्ही चाललो आहे आणि आपला बॅक करिअर बॉय योगेश काळे माग आहे. मॅनेजमेंट टीम खुश आहे. तेच ते फेमस ठिकाण जे तुम्ही व्हायरल झालेलं पाहिलं असेल आणि प्लस लोकांच्या श्रद्धेचं, जे इथे येऊन लोक कापूर लावतात आणि इथून सगळा तिरुपतीचा व्ह्यू दिसतो. तुम्ही बघू शकता, आम्ही पण बघतोय आणि काही लोक नारळ पण फोडत आहेत खाली, हे तुम्ही पण बघू शकता. साईडला तुम्ही बघत असताल हे तेच फेमस ठिकाण आहे आणि श्रद्धेचं देखील, जिथं सर्व भाविक भक्त येऊन नारळ वगैरे फोडतात आणि कापूर लावतात आणि इथूनच तिरुपतीच्या फ्रंट साइडच्या मंदिरचा व्ह्यू दिसतो. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. इथून बघू शकता छोट्या मुलाचे ड्रेसेस आहेत. आपण पण आमच्या छोट्यासाठी हा छोटा पॅकेट लुंगी ड्रेसेस घेतलेला आहे. तुम्ही पण घ्या, नक्की या व्हिजिट करा या शॉपला. तिरुपतीमध्ये CR ऑफिसच्या राईट साईडलाच आहे. सांगायचं एकच आहे की सगळं दर्शन वगैरे करून झालं, फोटोशूट झाला, स्नान केलं, वराहस्वामीचं दर्शन केलं, बालाजीचं केलं. आता आम्ही चाललोय बालाजी मधून खाली तिरुपतीमध्ये पद्मावती देवीचं दर्शन. त्यासाठी आम्ही चाललोय पद्मावती देवीचं दर्शन करायला. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजेल आपण पुढे आणखी काय काय करणार आहे. तर आपल्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही स्वामी व्यंकटेश्वराची मूर्ती म्हणजेच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे आणि तुम्ही बघू शकता की पब्लिक दर्शन घेऊन सुद्धा प्रभूच्या मूर्ती समोर फोटो काढायसाठी, म्हणजे प्रत्येक सेकंद आणि मिनिट इथला भाविक भक्त फक्त आणि फक्त बालाजीसाठीच आणि व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा हा उच्चार करत मंदिरात दर्शन घेतो, इथं प्रसादन करतो. आणि खास कर सांगायचं झालं तर तिरुपती मधली स्वच्छता एकदम आउटस्टँडिंग. महाराष्ट्रामधल्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी तिरुपती मधला आदर्श घ्यावा आणि आपल्या महाराष्ट्राला सुद्धा एकदम स्वच्छ, क्लीन आणि स्वच्छ भारत अभियान जसं मोदी साहेबांनी राबवलंय तसं तुम्ही पण करावं, अशी एक मराठी ब्लॉगर म्हणून एक सजेशन देतो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया राजेश काळे 07 इंस्टाग्रामवर आपल्या आडे नक्की फॉलो करा. हे आले तिरुपती बालाजी मधलं बस स्टॉप. इथून आता आपल्याला खाली जायचं आहे सिटीमध्ये आणि तिथून आपण तिचं दर्शन करून नंतर आपण बरं येणार आहे. जस्ट आपल्याला बस भेटली आणि आता आपण चाललोय तिरुपती मधून खालच्या सिटीकडे. आणि हा सगळ्यात जंगल एरिया आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. जंगल एरिया पण मस्त आहे, झाडे. इथलं भारी एकच वाटतंय की इथे क्लीननेस, स्वच्छता खूप आहे. बस मधून आता आपण जस्ट उतरले तिरुपती सिटी मध्ये. आता इथून आपण जाणार पद्मावती देवीच्या टेम्पल कडे. तर बघूया आणखी काय काय होतंय. हा माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही टोटली तिरुपती सिटीचा व्ह्यू आहे. ते आणखीन दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. आणि ब्लॉग सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आज कुछ नया राजेश काळे 07. जस्ट आपण पद्मावती टेम्पलच्या बाहेरच आहे. हे बघू शकता बॅक साईडला तुम्ही पद्मावती टेम्पल आहे आणि इथून आपण बघतोय तर काय महात्मा गांधी. जस्ट लुक इट ऍट धिस. सो पाहिले का तुम्ही महात्मा गांधी कसे उभे होते. असंच काही नवीन बघायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे आहे पद्मावती टेम्पल तिरुपती मधलं. तिरुपती बालाजी मंदिर वर येतं डोंगरावर, तिरुमाला हिल्स वर, आणि हे मंदिर येतं सिटी मध्ये खाली. हा बघू शकता आउटसाइडचा व्ह्यू तुम्ही पद्मावती टेम्पलच्या. आता आम्ही जस्ट एंटर करणार आहे आणि आत फोन अलाउड नाहीये, तर आपण बाहेर आल्यावर भेटूया.
सो फायनली आपलं पद्मावती देवीचं दर्शन झालंय. बॅक साईडला तुम्ही बघू शकता तेच पद्मावती देवीचं मंदिर आहे. आता जस्ट आपण इथं भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाललोय तिरुपती बस स्टँड वर. तिथं रेस्टॉरंट हॉटेल वगैरे शोधून आपण डिनर करणार आहे आणि डिनर करून आपण पुन्हा बसने तिरुमला हिल्स वर जाणार आहे आणि तिथं आपल्या रूम मध्ये रेस्ट करून पुढचा प्लॅन करणार आहे. तर बघूया आणखी पुढे काय काय होतं. बघू शकता तुम्ही बालाजी मधला व्ह्यू, बालाजी सिटी मधला खालचा, सॉरी बालाजी सिटी नाही तिरुमला तिरुपती ते आपण चाललो आहे. सो फायनली आपला सगळा प्रवास झालेला आहे इथला. उद्या आम्ही थोडं नॉर्मली फिरून घेईन तिरुपतीमध्ये. तर संदीप भाईने आपल्याला खूप काय काय दाखवलंय आणि त्यासाठी थँक्यू. आणि संदीप भाई आता चाललेत किधर जा रहे हो आप? आलेर हैदराबाद मध्ये त्यांनी चाललेत आता. तर बघूया. आणि ह्यांनी पण आपल्याला चांगली सर्व्हिस दिल्या. अण्णाने आपल्याला खूप चांगली सर्व्हिस दिल्या. तुम्ही नक्की तिरुपतीमध्ये आल्यावर मी यांचा नंबर तुम्हाला खाली मी तुम्हाला कॅप्शन मध्ये देतो. तुम्ही नक्की इथं आल्यावर यांना फोन करा. वेंकटरमणा गोविंदा. ये भाई का नाम शंकर है और संदीप भाई ने भी हेल्प की है. जसं की आपण तुम्हाला बोललेलो आपण तिरुपतीवर येणार आहे. तर भूक खूप लागली. बॅक साईडला आहे कोणतं रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे काय माहित नाही. जी मिळेल ते खाणार आहे. आता थाली ऑर्डर केल्या. तर थालीमध्ये काय काय ते बघूया आणि खाणार आहे. तर आजचा ब्लॉग इथं संपला तर असं नाही म्हणणार. बघूया आणखी काय काय होतंय. थाली येईल तवा येईल तोपर्यंत आपण तो काय ऑर्डर केले? थम्स अप, माउंटेन ड्यू, जश. जस्ट एन्जॉय युअर लाईफ इन युअर राईट्स. सो फायनली आपली व्हेज थाली अनलिमिटेड वाली आलेली आहे. तर बघा यांनी काय काय दिलंय. पनीर दिलंय, रोटी दिले, दाल तडका दिलाय आणि खीर राईस यायचं आहे. तर आपण डिनर करून घेऊया. सो फायनली लंच वगैरे सगळं करून झालंय आपलं. आता रूम वर जाऊन थोडं रेस्ट करायचं आहे. जस्ट बिकॉज की उद्या आपल्याला 6 पॉइंट बघायला जायचंय आणि तिथून पण पुढं आपल्याला खाली जाऊन पण खूप काय काय बघायचं आहे. सो आजचा ब्लॉग इथं स्टॉप होतोय आणि भेटूया आपण डे 4 मध्ये. हा ब्लॉग आपला असणार आहे डे 3 साठीचा. तर आपण भेटूया डे 4 मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर ब्लॉग. कीप वॉचिंग आवर ब्लॉग्स. राजेश काले 07 इंस्टाग्रामवर आपली आयडिया नक्की फॉलो करा आणि युट्यूबवर आज कुछ नया. सो आपण तिरुपतीमध्येच आहे. आता आपण निघालोय झोपायसाठी.